आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल, एकूणच सध्या काय माहोल आहे तिकडे आणि काही जे पीडित आहेत त्यांच्या नातेवाईकांसोबत तुम्ही तिथे उपस्थित आहात, एकूण काय माहिती? जीटी रुग्णालयाच्या बाहेरच उभी आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर 3 नर्सेस ज्या आहेत जीटी रुग्णालयामध्ये दाखल होत्या, त्याचबरोबर जीटी रुग्णालयामध्ये काम करण्यासाठीच होत्या स्वतः त्या या ठिकाणी आपल्या घरी जात असताना या पुलावरना त्यांचा देखील या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। तसेच इतर काही नातेवाईक जे आहेत ज्यांचे नातेवाईक जीटी रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत, जखमी आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत माझ्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, तुमचं कोण आहे जीटी रुग्णालयामध्ये दाखल? मेवणे आहेत आमचे, मिसेसचे भाऊ आहेत। काय झालं होतं त्यांना आणि आता काय उपचार त्यांच्यावरती सुरू आहेत? ते ब्रिज पडला त्यावेळी तिथून पडले ब्रिजमधून आणि उपचार म्हणजे आता डॉक्टरांचे उपचार चालू आहेत त्यांच्यावर। पायाला बँडेज वगैरे केलेले आहे आणि कमरेला मार लागला आहे भयंकर। डॉक्टरांशी चर्चा केली तर एक्सरे वगैरे रिपोर्ट काढलेत पण ते अजून काय आलेले नाहीत। नक्कीच आता त्यांची परिस्थिती कशी आहे, काय प्रकृती आहे, डॉक्टरांकडून काय सांगण्यात आलंय? डॉक्टर हेच म्हणाले रिपोर्ट काढलेत, ते काय अजून आले नाही, रिपोर्ट आल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू। आणि सध्या परिस्थिती म्हणजे त्याची काय रिपोर्ट आल्याशिवाय काय सांगता येणार नाही, म्हणले मार लागलेला आहे त्यांना। तुमचं कोण आहे आणि काय झालं होतं नेमकं ज्यावेळी दुर्घटना झाली? तुमचे नातेवाईक कोण होते यात? तो आमचा भाऊ आहे। भाऊ दादू 7 वाजता त्यांनी फोन केला, तर 7च्या नंतर तो फोन बंद झाला, स्विच ऑफ झाला। त्याच्यानंतर एक हवालदार मित्र होता, त्याने फोन केला, त्यांनी काय सांगितलं, म्हणला भाऊ वरून खाली पडला। म्हणलं भाऊ पडला का ब्रिज पडला? तर तो बोलला ब्रिज पडलाय खाली। त्याच्यानंतर ते चौकशी केली त्याची, तर म्हणले हॉस्पिटलमधून त्यांना दाखल केली। तर मग ते बघितलं आम्ही, तर आता सध्याची परिस्थिती जी आहे ती थोडीफार गंभीरच आहे। त्याच्या कमरेला थोडा मार लागला जास्त, म्हणजे आणि पायाच्या ह्याला पण मार लागलेला आहे, तर थोडीफार गंभीर आहे। पण सरकारला एवढं बोलण्याचे विचारायचं आहे, त्याचे खाणारी घरचे पाठीमागे आहेत ती 10 लोक आहेत आणि ते गव्हर्नमेंटने जे 50,000 रुपये मंजूर केलेत इथे ते पुरणारच नाहीत, त्याचे काही विषयच नाहीत। पण त्याची गव्हर्नमेंटने पण चांगली दक्षता घ्यायला पाहिजे। नक्कीच मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले, तुमचे जे नातेवाईक आहेत जखमी अवस्थेमध्ये त्यांची भेट घेतली, काय मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं, तुम्हाला काय अपेक्षित आहे? मुख्यमंत्र्यांनी पण त्याची जी चांगली दुर्घटना घडलेली आहे त्याच्यावरती आता लोकांचे परिवार फार फार मोठे आहेत, कोण सर्व्हिसला आहेत, कोण फुटपाथला धंदा करणार आहे, त्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावरती दक्षता चांगल्या पद्धतीने घेतली पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे। नक्कीच अशा दुर्घटना जर पाहिल्या तर मुंबई सारख्या शहरामध्ये होतच चालल्यात आणि वाढू लागलेल्या आहेत। याला जबाबदार कोण, काय वाटतं, दोषींवरती कशी कारवाई केली झाली पाहिजे? याला सरकार जबाबदार आहे ना, आणि ब्रिज तर बीएमसीच आहे, बीएमसीनी ब्रिजचं दुरुस्तीकरण केलं पाहिजे होतं। नक्कीच ऑडिट झालं होतं, ऑडिट होऊन सुद्धा जो काही काम करण्याचं बीएमसीचं काम होतं ते करण्यात आलं नव्हतं, काय सांगाल? त्याच्याबद्दल आपल्याला काय माहिती नाही, बीएमसीच्या कामाबद्दल माहिती असेल तर मग अशी दुर्घटना झाली नसते ना। बीएमसीने काळजी घेतली पाहिजे ना, प्रत्येक ब्रिजचं ऑडिट केलं पाहिजे, ब्रिज नादुरुस्त आहे का दुरुस्त आहे। पण दुरुस्तीसाठी सांगण्यात देखील आलं होतं, दुरुस्तीचं जे काही पत्रव्यवहार होतं ते देखील झालं होतं, पण तरी सुद्धा दुरुस्ती केली नाहीये आणि अशामुळे ही दुर्घटना झाली आहे, काय वाटतं? याच्यामध्ये सरकारचं आणि बीएमसीचं का, जे आपली गरीब जनता आहे ती मेली जाते ना, दुसरं काही नाही। नक्कीच तुमचे नातेवाईक आहेत, सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत, पण काय वाटतं, मुंबई सारख्या शहरामध्ये मृत्यू जे आहे ते आता आपल्या डोळ्यासमोर असं बघायला मिळतं आणि मृत्यू जे आहे स्वस्त झालेला आहे, काय सांगा? नाही, ते मृत्यू जे झाले मुंबई शहरामध्ये, असे जर चांगल्या शहरामध्ये जर मृत्यू होत असेल तर याची गव्हर्नमेंटने गंभीर दक्षता घेतली पाहिजे आणि गव्हर्नमेंटने याचा ताबडतोब विचार केला पाहिजे। आहे जो मोठमोठे ब्रिज आहेत किंवा काय आणखी गोष्टी आहेत ह्याच्यावरती गव्हर्नमेंटने जो म्हणजे जलद कारवाई केली पाहिजे किंवा बघितलं पाहिजे त्या 100 खाली कुणाची आहे, कोण त्याचा वापर होतोय, कोण त्याच्यावरती येते, या गव्हर्नमेंटने त्याच्यावरती जबाबदारी घेतली पाहिजे। हे आज ब्रिज 30 वर्ष झाली तो ब्रिज बांधलेला आहे, त्याच्यावरती आमचे म्हणजे जाणे येतो एक वेळा रिपेअरिंग तो ज्या पद्धतीने करायचा तो पद्धतीने तो केलेला नाही ब्रिज। नक्कीच आपण एवढे टॅक्स भरतो, सगळं काही करतो, मग सरकार का याकडे दुर्लक्ष करतं आणि का गांभीर्याने घेत नाही, काय वाटतं? हे आपली लोकसंख्या आहे, लोकसंख्येचा तो सरकारने त्याचा म्हणजे थोडाफार वापर करून घेतात आणि काय करतात ते त्याच्यावरून ते। पण ही जी चुकी आहे ती आपली बीएमसी आहे, बीएमसी 100 खाली ही चुकी या बीएमसीने सुधारली पाहिजे आणि ह्या ब्रिजची दक्षता म्हणजे जास्तीत जास्त मला असं वाटतं बीएमसीने घेतली पाहिजे।
किंवा त्याची चौकशी करणे, 1 वर्षातून एक वेळा त्याची चांगली तसल्ली करणे किंवा करून घेणे, हे सगळं बीएमसीच्या हातात आहे. ज्योती, पाहिलं तर आपण मुंबईकर जे नक्कीच आहेत मीनाक्षी, आपण पाहतोय आपल्यापैकी सगळीकडे म्हणजे संतप्त tax प्रतिक्रिया आहे. वगैरे- सरकारने हलगर्जीपणा न दाखवता काहीतरी उपाययोजना, ठोस उपाययोजना केली पाहिजे. अपडेट तुझ्याकडून घेत राहू. कृष्णा आपल्यासोबत होते. धन्यवाद दोघांनाही तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.